नमस्कार, राणीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तीळ आणि गुळाची पोळी। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी 1 वाटी गावरान तीळ घेतलेले आहेत, हे स्वच्छ करून घेतलेले आहेत। त्यानंतर अर्धी वाटी शेंगादाणे, 1 वाटी गूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, 1 चमचा विलायची पावडर, जायफळ, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, 2 चमचे बेसन पीठ, मीठ आणि तूप। तर सगळ्यात आधी आपल्याला आता शेंगादाणे भाजून घ्यायचे आहेत, मंद आचेवरती भाजायचे आहेत आपल्याला हे। शेंगादाणे आपल्याला मंद आचेवरती भाजून घेतलेत मी हे बघा, असे खरपूस चांगले भाजून घ्यायचे आहेत। आता मी शेंगादाणे काढून घेते बाजूला। शेंगादाणे थंड होईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला। तीळ पण आपल्याला मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत। तीळ अगदी जास्तच नाही भाजायचे, तीळ करपले तर त्याला कडवट चव येते, म्हणून मंद आचेवरती भाजायचे। तीळ भाजून होईपर्यंत आपण शेंगादाण्याची साल काढून घेऊया। हे बघा, शेंगादाण्याची साल आपली काढून झालेली आहे। आता मी हे वाटीत काढून घेते एका। आपले तीळ पण आता भाजत आलेले आहेत। तीळ आता भाजून झालेले आहेत, मी गॅस बंद करते आणि याला थंड होऊन द्यायचे। नंतर आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ। तीळ थंड होईपर्यंत आपण पोळीसाठी लागणारी कणिक मळून घेऊयात। तर आता पोळीसाठी आपल्याला कणिक मळायचं आहे। मी घेते गव्हाचं पीठ, त्यानंतर बेसन, थोडंसं मीठ आणि यात आता टाकून घ्यायचंय 2 चमचे तूप किंवा तेल। मी तूप घेतले। चांगलं एकत्र करून घ्यायचंय आणि मग थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचंय आपल्याला। पीठ चांगलं मऊ मळून घ्यायचंय। तर तुपाचा हात लावून एकदा मळून घेते मी आणखी। आणि आता हे भिजत ठेवायचंय। आता आपलं कणिक मळून भिजत ठेवलेलं आहे। आता आपण सारण तयार करून घेऊ। शेंगदाणे मी मिक्सरला फिरवून घेते बघा, असं जराशे ओबड-धोबड फिरवून घ्यायचेत मिक्सरला। त्यानंतर तीळ मिक्सरला फिरवून घ्यायचे। तर यातले मी 2 चमचे तीळ बाजूला काढून ठेवते। तर हे तीळ पण मी मिक्सरला फिरवून घेते।
बघा तीळ पण आता मिक्सरला फिरवून झालेत. मी काढून घेते एका भांड्यात. त्यानंतर यात टाकायची आहे वेलची पावडर आणि जायफळ किसून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं. त्यानंतर गूळ. तर हे सारण एकत्र करून घ्यायचंय आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचंय, जेणेकरून सगळं आपलं एकत्र एकजीव होईल चांगलं. हे बघा सारण आपलं हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर असं होतंय. आता मी उरलेलं सगळं सारण मिक्सरला फिरवून घेते. बघा ते सारण मिक्सरला फिरवल्यानंतर ना आपल्याला जेव्हा पोळी बनवायची तेव्हा त्याचा गोळा सहज बनला पाहिजे. जर नसेल होत तर मिक्सरला सारण फिरवताना त्यात थोडंसं एक अर्धा चमचा भर तूप टाकून ते मिक्सरला फिरवायचे, म्हणजे ते खूप कोरडं होत नाही. हे बघा आपलं पोळीचं सगळं सारण आता मिक्सरला फिरवून झालेलं आहे. आता मी जे 2 चमचे तीळ काढून ठेवले होते ते यात टाकते आणि एकत्र करून घ्यायचं चांगलं. आणि आता आपण पोळ्या बनवून घेऊयात. याच्या पिठाला मी आता थोडा तुपाचा हात लावून मळून घेते. आणि आता आपण पोळी बनवून घेऊया. मी तवा तापत ठेवते गॅसवरती. आपण पुरणपोळी जशी करतो त्याप्रमाणेच आपल्याला बघा आपल्या सारणाचा असा गोळा करून घ्यायचा आणि त्यात भरून घ्यायचा ह्या वाटीत. हे असं बंद करून घ्यायचंय आणि हातानेच थोडंसं दाबून घ्यायचंय. आणि आता पोळी लाटून घ्यायची. तव्यावरती थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि पोळी